युती सरकारच्या काळातील जलसिंचन प्रकरणाबाबत अजित पवारांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे। पार्टी फंडासाठी जलसिंचनाचे पैसे वाढवले गेले। 1995 ते 1999च्या युतीच्या काळामध्ये जलसिंचनाचे पैसे वाढवले असा दावा, असा आरोप अजित पवारांनी केला। पुढे कारवाई केली असती तर हाहाकार माजला असता असे अजित पवार म्हणाले। जलसिंचनाच्या फाईलवरून अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केला। उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं। 220, 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। अजित पवारांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरोरांच्या कंपनीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। नरेश अरोरांच्या डिझाइन बॉक्स या कंपनी विरोधामध्ये तक्रार आली होती। डिझाइन बॉक्स विरोधात 5 मिनिटे चौकशी केल्याची माहिती आहे। अरोरांच्या कार्यालयावर कोणतीही कारवाई केली नसल्याची पोलिसांनी माहिती दिली। दरम्यान क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या सीईओशी चर्चा केली आणि कंपनीने अधिकाऱ्यांना सहकार्य केल्याचं नरेश अरोरा यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलेलं आहे। स्टेटमेंट या ट्वीट भी आया है, उन्होंने सुनील तटकरे साहब का भी आया है, प्रफुल्ल पटेल साहब का भी ट्वीट आया है। तो उन्होंने सबने बताया है कि जो भी आधिकारिक रहेगा हम उसके साथ कोऑपरेट कर रहे हैं और करते रहेंगे, कोई प्रॉब्लम नहीं है उसमें। ऐसा कोई इलीगल काम तो कैंपेन मैनेजमेंट ऑर्गेनाइजेशंस करती नहीं है। उन्होंने अपने आप को क्राइम ब्रांच से बताया, अपना नाम भी उन्होंने बताया। उसके बाद उन्होंने हमारे सीईओ, हमारे सीनियर मैनेजर अमन सर का नंबर और नाम पूछा। जब हमारे कर्मचारी ने बोला कि हम आपकी बात करवाते हैं तो उन्होंने बात करने से मना कर दिया। उसके बाद जब जानकारी हमें मिली, हम लोग उस टाइम पे एक पार्टी की प्रेस कॉन्फ्रेंस अजीत दादा की चल रही थी, हम लोग वहां व्यस्त थे। तो उसके बाद फिर हमने मालूमात करने की कोशिश की तो मालूम पड़ा कि कोई कंप्लेंट ऐसा बताया जाता है कि उनके पास थी, जिसके आधार पे वो आए थे। उसके बाद वो जो नंबर देकर गए थे उस नंबर पर हमने उसके बाद अभी तक बहुत बार कॉल किया पर किसी ने कॉल रिसीव नहीं किया है। राष्ट्रवादी पक्ष नरेश अरोरा आणि डिझाइन बॉक्स त्या कंपनीच्या पाठीशी आहे अशी भूमिका अजित पवारांनी घेतली। कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नरेटिव्ह पसरवू नये, अजित पवारांनी एक पोस्ट करत हे आवाहन केले। एक पोस्ट नेमकी काय केलेली आहे तर श्री नरेश अरोरा आणि त्यांची संस्था डिझाइन बॉक्स यांच्या पुणे कार्यालयामध्ये आज क्राईम ब्रांचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते। संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आले। या प्रक्रियेमध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही। या संपूर्ण विषयामध्ये पक्ष हा श्रीयुत नरेश अरोरा आणि त्यांची संस्था डिझाइन बॉक्स यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नरेटिव्ह पसरवू नये, तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे अशी एक पोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे।